वादग्रस्त IAS अधिकारी पूजा खेडकर यांनी पुणे जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांच्या विरोधात पोलिसात तक्रार केली आहे। दिवसेंनी आपला छळ केल्याचा आरोप खेडकरांनी केला। पोलिसांनी अद्याप गुन्हा दाखल केलेला नाही। खेडकर यांनीच काल रात्री पोलिसांनी आपल्या विश्रामगृहात खोलीत बोलावलेलं होतं। त्याच दरम्यान त्यांनी ही तक्रार दिल्याचं समजतं आहे। तेव्हा वादग्रस्त IAS अधिकारी पूजा खेडकर यांनी पुणे जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांच्या विरोधात पोलिसात तक्रार दाखल केली आहे। अपडेट जाणून घेऊयात, मंदार गुंजारी आपल्या सोबत आहे। मंदार, पूजा खेडकरांचा काय नेमका आरोप आहे? दीपक, या प्रकरणाला आणखी एक वेगळं वळण लागताना दिसतं आहे, कारण पूजा खेडकर ज्या वाशिम मध्ये त्यांची बदली करण्यात आलेली आहे सहाय्यक जिल्हाधिकारी म्हणून, त्या ठिकाणी त्यांनी पोलिसांना बोलावलं आणि त्यांनी पोलिसांकडे त्या जेव्हा पुण्यामध्ये प्रशिक्षणार्थी म्हणून होत्या तेव्हा पुण्याचे जिल्हाधिकारी सुहास दिवसे आणि जिल्हाधिकाऱ्यांसोबत इतरही काही अधिकाऱ्यांची त्यांनी नावं घेतलेली आहेत, ज्यांनी त्यांची छळवणूक केल्याची तक्रार पोलिसांकडे दिलेली आहे। आणि छळवणूक आणि लैंगिक छळवणूक अशा स्वरूपाची ही तक्रार आहे। एका महिलेला एका अर्थाने उत्पीडित केलं गेलं अशा आशयाची ही तक्रार आहे, जी तक्रार राज्याच्या सामान्य प्रशासन विभागाकडे वर्ग करण्यात आलेली आहे। आणि त्यानंतर या तक्रारीवरती राज्याचं सामान्य प्रशासन विभाग, राज्याचे अतिरिक्त सचिव किंवा इतर वरिष्ठ अधिकारी जे आहेत ते निर्णय घेणार आहेत। अर्थातच पुण्याचे जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांच्यापर्यंत अधिकृतपणे ही माहिती आलेली नाही, मात्र ही तक्रार करण्यात आल्यामुळे या सगळ्या प्रकरणाला वेगळं वळण लागलेलं आहे। ही तक्रार काल पूजा खेडकर यांनी नोंद केलेली आहे आणि त्यानंतर घडलेली आजची दिवसभरातली महत्त्वाची घडामोड म्हणजे अतिशय तातडीने हालचाल होऊन DOPT कडून या पूजा खेडकर यांचं जे प्रशिक्षण आहे ते थांबवण्यात आलेलं आहे आणि 23 जुलैच्या आत त्यांना मसुरीच्या ट्रेनिंग सेंटरमध्ये पोहोचण्यास, तिथं त्यांना रिपोर्ट करण्यास सांगण्यात आलेलं आहे। दीपक, मंदार, धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।